निशिकांत दुबे यांना महिला मराठी खासदारांनी घेरल्याचं पाहायला मिळालं। मराठीबाबतच्या वादग्रस्त विधानाचा त्यांनी जाब विचारलेला आहे। संसद भवनामध्ये जय महाराष्ट्राच्या घोषणाही ऐकू आल्या। महिला खासदारांची कृती पाहून दुबे तिथून निघून गेले। राज्यातील हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या वादामध्ये विनाकारण उडी घेऊन मराठी माणसाला डिवचणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेंना मराठी खासदारांनी घेरलं। संसद भवनामध्ये त्यांना अचानक गाठून घेराव घालत वादग्रस्त विधानांचा जाब विरोधी पक्षांच्या महिला खासदारांनी विचारलाय। जय महाराष्ट्राच्या घोषणांनी संसद भवनाची लॉबी दणाणून गेली आणि दुबे यांना तिथून चक्क काढता पाय घ्यावा लागला। विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज तहकूब झाल्यानंतर वर्षा गायकवाड, शोभा बच्छा, प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या खासदारांनी दुबेंना जाब विचारला। मराठी लोकांना मारण्याची भाषा तुम्ही कशी करू शकता? तुम्ही आपटून आपटून कुणाला आणि कसे मारणार? कसलीही तुमची आरवाच्य भाषा, तुमचं वागणं बोलणं योग्य नाही। मराठी भाषकांविरोधातील तुमची ही अरेरावी आम्ही खपवून घेणार नाही, अशा शब्दात वर्षा गायकवाड यांनी दुबेंना सुनावलं। दरम्यान याबाबत वर्षा गायकवाडांशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांनी। लोकसभेचं कामकाज सुरू झालं आणि त्यानंतर जेव्हा सगळं एक गडबड बघायला मिळालं तेव्हा आपण हे बघितलं की संसदेच्या लॉबीत 3 अशा महिला खासदार होत्या, महाराष्ट्रामधून होत्या आणि ते निशिकांत दुबे यांना शोधत होते। निशिकांत दुबे यांना शोधून त्यांनी जे आहे त्यांना एका साईडला करून नेमकं त्यांना घेरलं आणि प्रश्न विचारले, मराठी माणूस म्हणून प्रश्न विचारले आणि त्याच्यातले 2 खासदार माझ्याबरोबर आहेत। एक म्हणजे वर्षा गायकवाड आणि दुसरे प्रतिभा धानोरकर। मी खरं तर पत्रकारांचे धन्यवाद व्यक्त करते की ज्या तऱ्हेने आम्ही लॉबीमध्ये ही घटना घडली, पण आज पेपराच्या माध्यमातून ही घटना समोर आणण्याचं काम केलं आणि एक महाराष्ट्राचा आवाज जो आम्ही त्या ठिकाणी उचलण्याचं काम केलं, ते जनमानसापर्यंत पोहोचण्याचं काम केलं, त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद करते। ज्या तऱ्हेने निशिकांत दुबेची वारंवार स्टेटमेंट येत होती आणि महाराष्ट्राच्या द्वेषाबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल ते ज्या तऱ्हेने वक्तव्य करत होते त्याच्याबद्दल आम्ही सातत्याने निषेध करत होतो। काल आम्ही त्या ठिकाणी जात असताना आम्ही विचारलं की निशिकांत दुबे कुठे आहेत आणि जसं आम्ही बाहेर पडलो त्यावेळी लॉबीमध्ये त्या ठिकाणी ते येत होते। आम्ही सगळ्या 3 महिला पुढे होतो आणि आमच्याबरोबर पुरुषही खासदार होते। आम्ही जवळपास 15 लोक त्यावेळेला होतो आणि आम्ही चाललो होतो। आम्ही निशिकांत दुबेंना म्हटलं की तुम्हाला महाराष्ट्राचा एवढा द्वेष काय आणि महाराष्ट्राच्या मराठीचा तुम्हाला एवढा द्वेष काय? दुसरी गोष्ट, तुम्ही पटक पटक्के मारेंगे बोलत होता, तुम्ही कोणाला पटक पटक्के मारणार आहे? आम्ही तुमच्या समोर आहोत, पटकटे दाखवा तरी आम्हाला कोणाला मारणार आहात। असं आहे की महाराष्ट्राबद्दल तुम्ही जर वाकड्याने बोलाल आणि महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही। आपल्या सर्वांना माहिती आहे की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, त्यामुळे महाराष्ट्राकडे तुम्ही बघताना सन्मानपूर्वक बघितलं पाहिजे। महाराष्ट्राची जी परंपरा आहे तिचा तुम्हाला अभिमान असला पाहिजे, त्यामुळे जय महाराष्ट्र बोला आणि ते जय महाराष्ट्र बोलले। कर्तृत्ववान लोक या महाराष्ट्रात घडून गेले आणि अशा पद्धतीचं वक्तव्य निशिकांत दुबेसारखा एखादा व्यक्ती जर का करत असेल तर हे अक्षरशः चुकीचं आहे। आणि आम्ही सगळ्या महिला खासदार लॉबीमध्ये होतो, अक्षरशः 2 दिवसापासून आम्ही त्यांना शोधत होतो पण ते सापडत नव्हते आणि सापडल्यानंतर आम्ही त्यांना जय महाराष्ट्र पण केला, त्यांनाही अक्षरशः आम्हाला हात पण जोडले आणि ज्या पद्धतीनं पड त्यांनी या ठिकाणून काढला आपण बघितलं की पटक के मारेंगे हे राजसाहेबाबद्दलचं वक्तव्य या पक्षाचा जातीचा अधिवाद विषय नाही। शेवटी महाराष्ट्राचे म्हणून आम्हाला महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे, महाराष्ट्राच्या मायबोलीचा स्वाभिमान आहे आणि मराठी माणूस म्हणून राजसाहेब असो किंवा कोणाचाही अशा पद्धतीचा अवमान जर का एखादा भाजपाचा खासदार करत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आणि चुकीचं आहे। जय महाराष्ट्र करतच हे ते खासदार होते ज्यांनी संसदेच्या लॉबीत निशिकांत दुबे जे आहेत त्यांना घेरलं आणि त्यांना जय महाराष्ट्रच्या घोषणा करून त्यांना दाखवून दिलं की महाराष्ट्र म्हणजे काय, असं या काँग्रेसचे जे खासदार आहेत त्यांचं असं सांगणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रंजन रस्तोगी बरोबर मी उर्वशी खोना, झी मीडियासाठी। दरम्यान संदीप देशपांडे यांनी या महिला खासदारांचं अभिनंदन केलेलं आहे। सर्वप्रथम आमच्या ज्या 3 भगिनी महिला खासदार आहेत, वर्षाताई गायकवाड, शोभाताई बच्छाव आणि प्रतिभाताई धानोरकर, यांचं सर्वप्रथम मनापासून अभिनंदन। ज्या पद्धतीने निशिकांत दुबेचा माज या आमच्या महिला रणरागिणींनी उतरवला त्याबद्दल सर्वप्रथम मनापासून त्यांचं अभिनंदन करतो।